नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पालक क्रीम सूप। फार टेस्टी लागतेच आणि त्याचबरोबर फार हेल्दी असते। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे असेच छान छान आणि येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। चला तर मग सुरुवात करूया। पाणी उकळत ठेवलं आहे आपण, इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आपल्याला अर्धा सेकंद फक्त ही ब्लांच करून घ्यायची आहे भाजी, म्हणजे याच्यावर जे काही कीटाणू वगैरे असतात ते निघून जातात। फार आपल्याला शिजवायची नाहीये ही। हे बघा, गरम पाण्यात फक्त आपल्याला थोडासा वेळ ठेवून लगेचच ती काढून घ्यायची आहे आणि बर्फाच्या पाण्यात किंवा थंड पाण्यात आपण लगेचच ती टाकून घेणार आहोत, म्हणजे काय होईल, तिचा कलर चेंज होणार नाही। पालकाचे गुणधर्म आपल्या सर्वांनाच माहिती आहे। लोह, कॅल्शियम भरपूर असल्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते, आपल्या शरीरातली हाडं आपले मजबूत बनतात। त्यामुळे रोजच्या आहारात आपल्या पालकाचा समावेश प्रत्येकाने केला पाहिजे। जर आपल्या काही केसांच्या समस्या असतील तर त्या सुद्धा निघून जातात किंवा केस गळायचे बंद होतात। यामुळे दात आपले मजबूत बनतात कॅल्शियम असल्यामुळे। आता कढईमध्ये आपण लसूणाच्या 7 ते 8 पाकळ्या बारीक करून फोडणीला घातलेल्या आहे। त्या पालक जो शिजवून घेतलेला आहे आपण वाफळून, तो आता यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आपण यामध्ये सर्व आपण पाणी काढून घेतलेलं आहे, आपण पाहिलंच असेल। आणि याच्यात छान असा 2 ते 3 मिनिटं तेलात फ्राय करून घ्यायचा आहे हा। आता थोडीशी पाव चमचा काळी मिरी पावडर टाकून घेऊ आपण यामध्ये। थंडीमध्ये पालक किंवा कुठल्याही हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात अवेलेबल असतात, त्यावेळी नक्की हे सूप फ्राय करायला हरकत नाही, फार पौष्टिक असे असते। थोडंसं मीठ टाकून घेतलंय आपण। आता ही भाजी काढून घेऊया आणि याची आपल्याला छान अशी प्युरी करून घ्यायची आहे पालकची। सर्व भाजी आपण काढून घेऊ। 2 मिरच्या टाकल्या आहे मी येथे, थोडंसं 1 इंच अद्रक टाकलं आहे आणि याची छान आता आपण पेस्ट करून घेऊया। या एकदम बारीक अशी पेस्ट केली आहे आपण। आता पुन्हा आपल्याला कढईमध्ये थोडंसं आपण तेल घेतलं आहे गरम करून। आपल्याला क्रीम तयार करायची आहे। 2 ते 3 चमचे आपण गव्हाचं पीठ टाकलंय यामध्ये आणि ते छान असं खरपूस भाजून घ्यायचंय आपल्याला। आपण फक्त पालकचं सूप सुद्धा करू शकतो, परंतु असं क्रीम तयार करून जे सूप करतो ते फार टेस्टी लागतं। आता आपण यामध्ये दूध घेतलं आहे, 1 कप दूध आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला क्रीम तयार करून घ्यायची आहे। दूध आपण एकदम ओतायचं नाहीये, थोडं थोडं करायचंय, म्हणजे याच्यात पिठाच्या गुठळ्या होणार नाही आपल्या। बघा, असं छान मिक्स करून घ्यायचंय सर्व। आपण जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर अवश्य एकदा चॅनलला भेट द्या, तिथे अशाच प्रकारच्या अनेक छान छान रेसिपी अवेलेबल आहे। व्हेज, नॉन व्हेज सर्व प्रकारच्या नाश्त्यासाठीचे भरपूर प्रकार आपण सादर केलेले आहे। आता ही क्रीम आपली तयार झालेली आहे। यामध्ये आपण पालकची प्युरी टाकून घेऊ आणि छान अशा 1 ते 2 मिनिटं आपल्याला उकळी आणायची आहे। याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, गुठळ्या राहता कामा नये यामध्ये। लहान मुलांसाठी किंवा ज्येष्ठ व्यक्तींसाठी सुद्धा हे सूप फार फायदेशीर ठरतं। बघा, थोडेसे 2 ते तमालपत्र आपण टाकून घेतले आणि थोडीशी काळी मिरी पुन्हा आपण यामध्ये टेस्टसाठी टाकली आहे। थोडंसं 1 चमचा मध टाकून घेऊ आपण, यामुळे याला फार छान टेस्ट येते। आणि पुन्हा सर्व मिक्स करायचं आहे, टेस्ट करून बघायचं आहे। मिठाची कमतरता असेल तर चवीपुरतं आपण मीठ वरूनही टाकून घ्यायचं यामध्ये। अर्धा चमचा आपण मीठ येथे ऍड केलं आहे। पालकामध्ये आपल्याला माहितीच असेल अ, ब, क जीवनसत्वांनी पालक हे परिपूर्ण अशी भाजी असते। आपण याचे वेगवेगळ्या डिशेस सुद्धा पाहिलेल्या आहे आतापर्यंत, परंतु हे सूप हिवाळ्याच्या दिवसात फार गुणकारी असे असतं। सर्दी खोकल्यासाठी व सुद्धा हे आपल्याला आराम देतं
तर नक्की ट्राय करा हे हेल्दी सूप आणि कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.